ती तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये बंद झाली होती. मात्र आज या संदर्भात एकनाथ शिंदे सभागृहात घोषणा करणार आहे, त्याची माहिती समोर येते. या संदर्भात काय सांगाल? असं आहे की 2005 नंतर ज्या पद्धतीने नवीन पेन्शन योजना राष्ट्रीय स्तरावर लागू झाली आणि साधारणतः महाराष्ट्र शासनाचा आणि भारत सरकारचा एक करार आहे की त्या कराराप्रमाणे जी भारत सरकारची योजना असेल तीच महाराष्ट्र सरकारने घ्यावी अशा पद्धतीचा एक करार झालेला आहे आणि त्या करारा पद्धतीने 2007-08 साली आपण नवीन पेन्शन योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली. मात्र त्याच्यामध्ये शाश्वती नसल्यामुळे लोकांची सगळ्या ज्या शासकीय कर्मचारी आहेत त्यांची मागणी होती की आम्हाला जुनी पेन्शन योजनाच पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे आंदोलनं झाले. मागचे 10-15 वर्ष त्याच्यावर आंदोलनं चाललेली आहेत आणि मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं बैठकीमध्ये की अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कुठेतरी पेन्शन योजना चांगल्या पद्धतीची जाहीर करू आणि म्हणून आज शेवटचा दिवस आहे. आमची अपेक्षा आहे की आज तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शन योजनेची या ठिकाणी अंमलबजावणी नवीन लोकांना 2005 नंतरच्या आणि 2005च्या आधी नोकरीला लागलेल्याही लोकांना परंतु ज्यांना पेन्शन लागू झाली नाही अशा दोन्ही वर्गाला त्यांनी आता जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा त्या ठिकाणी घोषणा करावी अशी आमची अपेक्षा आहे. शिक्षकांना ज्या पद्धतीने निवडणुकीच्या कामात त्यांना काम करायला सांगितलं जाते त्यावरती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षकांना हे काम करावं तर लागेल अशी ठामपणे त्यांना सांगितलेलं आहे. नाही, असं आहे की काही कामं जे असतात ते एक सरकारचे कर्मचारी म्हणून त्यांना जर दिले तर त्याच्याबद्दल कोणाचं दुमत नाही. परंतु उठसूट कोणी यायचं आणि शिक्षकांना कुठल्याही पद्धतीचं अशैक्षणिक काम आणि शाळाबाह्य काम सांगायचं मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. त्यांच्या शिक्षण विभागाने जर त्यांना काही काम अतिरिक्त दिलं तर त्याच्याबद्दल कोणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही. परंतु महसूलचा अधिकारी येतो, तलाठी येतो, ग्रामसेवक येतो, कोणी येतो आणि त्या गावातल्या शिक्षकाला काहीतरी काम करायला सांगतो, हेच मला वाटतं की अत्यंत चुकीचं आहे. त्याचा परिणाम त्या आज राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामावर होत चाललेला आहे. त्याच्याविरुद्ध आपण पाहिलं की मनसेचे नेते राजसाहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी पत्र दिलं, निवडणूक आयोगाने त्याच्यासाठी एक सूचनापत्रक काढलं, परंतु अद्यापही मुंबईतल्या शिक्षकांना देखील हे निवडणुकीचे कामं चालूच आहे असं निदर्शनास आलेलं आहे. आणि हा निर्णय मुंबईपुरता नव्हता, राज्यातील सगळ्या शिक्षकांना शाळाबाह्य काम देण्याच्या आधी कुठंतरी त्यांच्यावर एक बंधन असलं पाहिजे का कोणतं काम द्यायचं, किती वेळा द्यायचं आणि शैक्षणिक वर्ष सुरुवातीलाच शैक्षणिक वर्ष चालू होण्याच्या आधीच जर याचं कॅलेंडर जर दिलं तर मला वाटतं की शाळा देखील त्याचं नियोजन करू शकतात. शालेय शिक्षण मंत्री केसरकर म्हणतात की बंधनकारक आहे, म्हणजे इलेक्शन ड्युटी करणं हे बंधनकारक नाही. इलेक्शन ड्युटी करणं हे सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे हे जरी मान्य केलं तरी मला असं वाटतं की इलेक्शन काय सारखं सारखं होत नसतं, ते 5 वर्षातून एकदा होत असतं, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण इलेक्शन सोडून देखील कुठल्याही पद्धतीचे सर्वेक्षण असतील, कुठलेही साक्षरता अभियान असेल, गावामध्ये कुठल्याही पद्धतीचा कार्यक्रम असेल, म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये तो सॉफ्ट टार्गेट म्हणून शिक्षकालाच बोलवलं जातं आणि त्याच्याकडूनच ते काम करून घेतलं जातं असं निदर्शनास आलेलं आहे. पुणे नाशिक रेल्वे मार्ग जो आहे तो ज्या पद्धतीने शिर्डीवरून वळवण्यात आला आहे, तुम्ही मागणी केली होती की तो संगमनेरवरून वळवण्यात यावा. असं आहे की नाशिक पुणे रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे तो महाराष्ट्र शासनाच्या महारेलनी करावा अशा पद्धतीचा निर्णय झाला होता 2017-18 साली. आजपर्यंत महारेलनी 500 कोटी रुपये त्याच्यामध्ये सुमारे खर्च केलेले आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया झाली आहे, अनेक शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे दिले गेलेले आहेत. आज परिस्थिती अशी आहे की सेंट्रल रेल्वे त्याच्यामध्ये आली आणि सेंट्रल रेल्वेने काहीतरी किमतीचं कारण काढून ती नाशिक पुणे सरळ रेल्वे न होता ती शिर्डी मार्गे नगर मार्गे पुण्याला नेण्याचा जो घाट घातलेला आहे, मला असं वाटतं की त्याच्यामुळं नाशिक आणि पुण्याच्या मध्ये ही रेल्वेहून जो विकास मधल्या भागाचा होणार होता त्याचा जो मूळ जो उद्देश होता या प्रकल्पाचा त्यालाच कुठंतरी कात्रजचा घाट दाखवला जातोय की काय असं संशय येतोय. आणि म्हणून नाशिक पुणे रेल्वे ही सरळ मार्गानेच झाली पाहिजे. ती सिन्नर असेल, संगमनेर असेल, जुन्नर असेल, नारायणगाव असेल, मंचर असेल या मार्गेच ती पुण्याला गेली पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे. वकिलांना संरक्षण मिळालं पाहिजे, हा कायदा झाला पाहिजे याची मागणी तुम्ही केलेली आहे. त्याबद्दल राजस्थान असेल, बिहार असेल अशा राज्यांनी वकिलांच्या संरक्षणाचा कायदा पास केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये देखील तो कायदा आपल्याकडे ड्राफ्ट तयार आहे परंतु प्रलंबित आहे. राऊरीमध्ये जी घटना घडली आणि वकील दाम्पत्याची जी हत्या झाली तेव्हापासून ही मागणी परत आता मोठ्याने पुढे येत आहे. तर मला असं वाटतं की वकिलांच्या संरक्षणाचा कायदा हा लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने पास करावा अशी आमची मागणी आहे. नगर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, परंतु पोलिसांनी ज्या कारवाया केल्या पाहिजे त्या होत नाहीत, कारण की कुठे ना कुठे राजकीय विरोध असतो त्या गुन्हेगारांवर.
नाही, हा नगरपुरता मर्यादित नाही, राज्यामध्ये जिथे जिथे गुन्हेगारी वाढती आहे तिथं तिथं असं निदर्शनास आलेलं आहे का राजकीय वर जास्त जर असेल मग तो कोणत्याही पक्षाचा असो तिथेच गुन्हेगारी जास्त वाढते असं लक्षात आलंय. आणि म्हणून राजकीय नेत्यांनी गुन्हेगारी वाढण्याच्या विरोधात जर बोलत असतील तर त्यांनी ह्याची देखील काळजी घेतली पाहिजे की आपण कोणत्या गुन्हेगाराला पाठीशी तर घालत नाही ना, याची देखील काळजी राजकीय नेत्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. गुन्हेगारी वाढत असताना तुम्हाला राज्याचे गृहमंत्री अपयशी ठरतात असं वाटतंय का? असं आहे की राज्याचे एक स्वतंत्र कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा आहे, पोलिसांची यंत्रणा आहे आणि ती पोलिसांची यंत्रणा अगदी गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत काम करत असते. परंतु राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जसं आपण मगाशी बोललात तसं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करताना दिसतात आणि म्हणून आम्हीच आमच्यावर आचारसंहिता जर लागू केली तर मला वाटतं की गुन्हेगारी आवाक्यामध्ये येईल. कारण शिक्षणाचा माहेरघर असलेलं पुण्यामध्ये हजारो कोटींचं ड्रग्ज सापडतं, तर अनेक यंगस्टर्स जे आहेत ते ड्रग्ज घेताना सापडतात. कसं बघता याकडे? असं आहे की आपण पुण्याची गोष्ट करतो किंवा नाशिकमध्ये मध्यंतरी ड्रग्ज सापडले त्याची आपण गोष्ट करतो. राज्यामध्ये अनेक ठिकाणी ड्रग्ज सापडत आहेत, मुंबईसारख्या ठिकाणी आहे, छोट्या छोट्या गावांमध्ये ड्रग्ज आणि छोट्या छोट्या त्या MDच्या गोळ्या वगैरे आलेल्या आहेत. 50-50 रुपयामध्ये ती गोळी मिळते आहे आणि ही परिस्थिती संपूर्ण देशात आहे. गुजरातमध्ये आपण पाहिलं असेल की हजारो कोटी रुपयाचं कांडला पोर्टवर काल परवा तिथे ड्रग्ज सापडले. उलट मी तर म्हणेल की मी पुणे पोलिसांचं अभिनंदन करेल की त्यांनी 1000 कोटीचं ड्रग्ज सापडून एक ड्रग फ्री महाराष्ट्राची मोहीम यशस्वीपणे राबवली आहे आणि त्याला राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी 25 लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. मला असं माझी अशी मागणी आहे की राज्याच्या गृह विभागाने हे ड्रग्ज पकडून देणाऱ्या पोलिसांसाठी एक बक्षिसाची योजना आणावी, जेणेकरून आपण त्यांना त्याच्यामध्ये प्रोत्साहन देऊ आणि कुठेही अशी जर घटना घडत असेल तर पोलीस त्याच्यामध्ये कार्यतत्परता दाखवतील. हजारो कोटींचे ड्रग्ज जे आहे ते पुण्यापर्यंत येतात. तुम्हाला असं वाटत नाही की यामध्ये पुण्यापर्यंत येत नाही, पुण्यामध्ये फॅक्टरीच आहे त्याची, नाशिकमध्ये फॅक्टरी आहे त्याची, औरंगाबादमध्ये फॅक्टरी, फार्मास्युटिकल कंपन्यांच्या नावाखाली त्या फॅक्टऱ्या चालू होतात आणि त्याच्यामधून ते फॉर्म्युलामधून ते ड्रग तयार करतात. हे आपण पाहिलं की मागं देखील असे अनेक प्रकरणं उघडकीस आले. याच्यामध्ये जितकी जबाबदार गृह विभागाला आपण पकडतो, मला असं वाटतं की तेवढंच जबाबदार आपण फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनला पण पकडलं पाहिजे. अन्न व औषधी प्रशासनाची ही जबाबदारी आहे ती फार्मास्युटिकल कंपनीला परवानगी देत असताना त्याच्या ड्रग तयार होतात की काय होतं याचं शहानिशा त्यांनी केली पाहिजे. परंतु दुर्दैवाने ते विभाग याच्यामध्ये अपयशी ठरलेला आहे. पुण्यामध्ये पोटची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सत्यजित पुण्यामध्ये सर्वच पक्षाच्या व्यासपीठावर आम्हाला पाहायला मिळत आहे. जनतेला अपेक्षा नाही, मी अपक्ष आमदार असल्यामुळे सगळ्या पक्षाच्या लोकांशी संबंध ठेवणं मला गरजेचं आहे आणि शेवटी एक विकास करण्याच्या दृष्टीने मी या सगळ्यांबरोबर संबंध ठेवत असतो. BHM जे डॉक्टर आहेत त्यांना सरळसेवा भरती करण्यात तुम्ही मागणी केली होती, त्याचं पुढे काय? नाही, मी मागणी केलेली आहे. आरोग्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये, आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी त्या संबंधात एक समिती गठीत केलेली आहे आणि आयुर्वेदिक असतील, होमिओपॅथी असतील, युनानी असतील, अशा सगळ्या डॉक्टर्सला आपण आता वैद्यकीय सेवेमध्ये, शासकीय वैद्यकीय सेवेमध्ये आपण जागा देण्याचा निर्णय लवकरच करणार आहे.